सवय म्हणजे काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच पद्धतीने बराच काळ नियमितपणे करतो, त्याला कार्याला आपण सवयीचा भाग म्हणतो. या सवयींचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावरही पडतो. यातील काही सवयी या चांगल्या, तर काही वाईट असतात. एकदा लागलेली सवय मोडणे आणि एखादी नवीन सवय अंगीकारणे अवघडच असते. परंतु प्रयत्न केले तर या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. दरम्यान आपण आपल्याला असलेली वाईट सवय कशी मोडू शकतो हे जाणून घेऊ. आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आधी वाईट सवयी शोधा. आपण रोजच्या गोष्टी करत असताना आपल्याला असलेल्या वाईट सवयी पटकन लक्षात येत नाहीत. परंतु एकदा आत्मपरीक्षण करून आपल्यातल्या वाईट सवयी आधी शोधा. जर वाईट सवयी कोणत्या आहेत हे लक्षात आले, तर त्यावर काम करणे अधिक सोपे होईल. सवयीला दुसऱ्या सवयीने बदला. एखादी सवय पूर्णपणे बंद करणे कठीण असते, त्यामुळे मानसिक त्रासही होऊ शकतो. अशावेळी एखादी सवय थेट बंद करण्यापेक्षा त्या सवयीला दुसऱ्या एखाद्या चांगल्या सवयीने बदलणे फायदेशीर ठरू शकते. उदा. जंक फूडची सवय असेल, तर त्याऐवजी घरी केलेला एखादा चांगला पदार्थ किंवा एखादं फळ खाल्ले, तर भूकही भागते आणि खाण्याची इच्छाही पूर्ण होते. हळूहळू प्रयत्न करा. एखादी सवय अचानक बदलू शकत नाही. त्यामुळे हळूहळू बदल घडवा. अचानक सवय बदलण्याचा शरीरावर आणि मनावर परिणाम दिसू शकतो, जो कधीकधी घातकही ठरू शकतो. अशावेळी हळूहळू प्रयत्नपूर्वक सवय बदला. सातत्य ठेवा. वाईट सवयीऐवजी जी चांगली सवय तुम्ही स्वीकारणार आहात, त्याच्यात सातत्य ठेवा. त्यामुळे तुमच्या जुन्या वाईट सवयीचा विसर पडून तुम्हाला नवीन आणि चांगली सवय लागू शकते. उदा. रात्री लवकर झोपायची सवय लावायची असेल, तर रोजची रात्री झोपायची वेळ एकच ठरवून घ्या. त्याच वेळी तुमच्या झोपेच्या जागेवर जा. पहिले काही दिवस ठरवलेल्या वेळी झोप येणार नाही, पण रोज प्रयत्न केल्यास तुमच्या शरीराला ती सवय लागेल. दूरचा विचार करा. दरम्यान ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे की जी वाईट सवय सोडून तुम्ही नवीन सवय आत्मसात करत आहात, त्याला तुम्हाला दीर्घकाळ फायदा होणार आहे. अन्यथा बदलली सवय थोड्याच कालावधीत तुमच्यासाठी दुसरी वाईट सवय ठरणार असेल, तर त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे दूरचा विचार करून नवीन सवय लावा.